नांदेड जिल्ह्यात 8 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। पावसामुळे नदी नाल्यांना मोठा पूर आलाय। नांदेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे। धरणाचे 10 दरवाजे उघडले गेले तर जवळपास वेगाने गोदावरी पात्रात विसर्ग सुरू झालेला आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय सूर्यवंशींनी। पाहूया। नांदेड जिल्ह्यात मागील 8 दिवसापासून दमदार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील नदी नाल्यांना मोठा पूर आलेला आहे। आपण सध्या आहोत गोदावरी नदी पात्रावर असलेल्या या विष्णुपुरी धरणावर। आपण पाहू शकतो की विष्णुपुरी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढल्याने विष्णुपुरी धरणाचे एकूण 10 दरवाजे उघडण्यात आलेले आहे आणि या दरवाजातून जवळपास 1 लाख क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग जे आहे ते गोदावरी नदी पात्रात करण्यात येतोय। आणि आपण पाहू शकतो की ही गोदावरी नदी जी आहे ती आता पूर्ण दुथडी भरून वाहत आहे। गोदावरी नदी पात्राच्या खालच्या गावांना देखील या पुराचा धोका असल्यामुळे सतर्क राहण्याचा इशारा देखील प्रशासनाने दिलेला आहे। मागच्या आठवड्यात जनजीवन विस्कळीत झालं होतं आणि या पावसामुळे जवळपास 6.5 लाख हेक्टरवर शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, विष्णुपुरी धरण, नांदेड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।